नमस्कार. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. हॅपी दिवाळी टू यू ऑल. दिवाळी म्हणजे आता फराळ आणि अनेक प्रकारच्या गमती जमती, ज्यात मुलांसाठी किल्ला बांधणं ही फार मजेची ॲक्टिव्हिटी असते. किल्ला बांधायचा म्हणजे त्यासाठी सामग्री जमा करणं, विटा, दगड, पोती, त्याच्यावर माती लावायची, मातीमध्ये आळी किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारची धान्य ठेवायची आणि 1-2 आठवड्यात जेव्हा किल्ल्यावर हिरवळ तयार होते तेव्हा त्याच्यावर चित्र ठेवून किल्ला सजीव करायचा. छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र, मावळे, शिपाई हे सगळे किल्ल्यावर दिसायला लागतात. आणि किल्ले हे बहुतेक मुलं काल्पनिक करतात. 2 प्रकारचे किल्ले असू शकतात. एक म्हणजे खऱ्या किल्ल्याची प्रतिकृती आणि दुसरं म्हणजे स्वतःच्या कल्पनेतून केलेला किल्ला. तर खऱ्या किल्ल्याची प्रतिकृती करायची असली तर तुम्हाला त्या किल्ल्याचे फोटो पाहिजेत, तो पाहून आणणार पाहिजे. नंतर तुम्हाला त्या प्रकारची डोंगरांची रचना करायला लागते. हे सगळं काम अवघड आहे. काल्पनिक किल्ले हेच चांगले, पण काल्पनिक किल्ले करताना काही वास्तू घटक म्हणजे आर्किटेक्चरल फीचर हे तुम्ही खऱ्या ऐतिहासिक किल्ल्यांप्रमाणे करू शकता. आता किल्ला म्हणजे मुळात काय? आपण बघतोय 2-3 हजार वर्ष किल्ला म्हणजे भिंती, आणि या भिंती असतात यांचं काम आतल्या गोष्टींचं आणि लोकांचं संरक्षण करणे. भिंत असली की आतली लोक आणि खजिना असला तर खजिना हे सुरक्षित राहतात. पण त्या भिंतींचं पण संरक्षण करायला लागतं, नाही तर कोणी येऊन भिंत तोडेल. आणि ह्या भिंतींचं एकदा तुम्ही संरक्षण करायला लागला की त्याला आपण किल्ला बनवू शकतो. त्यामुळे सर्वात पहिले या भिंती चांगल्या भक्कम पाहिजेत. माणसाच्या कमीत कमी दुप्पट उंचीच्या, नाहीतर कुठलाही माणूस भिंतीवरून चढून आत येऊ शकतो. त्यामुळे तुमची चित्र जी आहेत त्याच्या दुप्पट उंचीच्या तरी भिंती करत जा. या भिंती असतात त्यांना जागोजागी बुरुज द्यायला लागतात. बुरुज म्हणजे भिंतच, फक्त ती मध्ये जाड केली जाते. याच्यामुळे भिंतीला ताकद येते. आणि हे बुरुज बांधले की त्यावर तुम्ही शिपाई ठेवू शकता. या शिपायांचं काम असं असतं की भिंत तोडायला जवळ कोणी आला तर त्याला मारता येईल. त्यामुळे भिंत थोडी उंच, त्याला बुरुज थोड्या अंतरावर, हे सर्व देणं गरजेचं आहे. नंतर भिंतीत एक दरवाजा पाहिजे, कमीत कमी एक, नाही तर आत बाहेर कसे करणार लोक. पण दरवाजा हा वीक स्पॉट असतो. दरवाजा तोडून कोणी आत येऊ शकतो. त्यामुळे जिथे दरवाजा द्या त्याच्या 2 बाजूला बुरुज नक्की बांधा, नाहीतर दरवाजा इथून तुमचा शत्रू नक्की आत येणार. आता अनेक प्रकारच्या अजून गोष्टी केल्या जातात ज्याच्यामुळे किल्ल्याच्या भिंती ह्या सुरक्षित राहतात. एक म्हणजे किल्ल्याभोवती खूप वेळा खंदक बांधला जातो. पण त्या खंदकाच्या आधी मी तुम्हाला भिंतीची अजून एक गंमत सांगतो. त्यावर चर्या म्हणून ज्याला इंग्लिशमध्ये मडलॉक किंवा त्या पट्टीला क्रेनेलेशन म्हणतात, असं केलं जातं. म्हणजे दातांसारखे दिसणारे भिंतीच्या वर असे तुम्ही पाहिले छोटे छोटे, ते तुमच्या किल्ल्यात करणं अवघड आहे, पण करायचा प्रयत्न करा. त्याचा उपयोग असा आहे की त्याच्या मागे धनुष्यबाण असलेला माणूस किंवा बंदूक असलेला माणूस मारायचा आणि पटकन त्या मधल्या पटीतून सैन्यावर हल्ला करून परत त्याच्या मागे जायचा. त्यामुळे किल्ल्याच्या भिंतींना हे वर असणं फार गरजेचं आहे. पण ते नाही जमलं तरी खंदक मात्र नक्की करा. खंदक म्हणजे मोठा खड्डा किल्ल्याच्या भोवती, त्याच्यात पाणी भरलं जायचं. पाणी भरल्यामुळे कोणीही शत्रू किल्ल्याच्या भिंतीपर्यंत लगेच येऊ शकत नाही. आणि मी ऐकलं असेल या खंदकात खूप वेळा बकरी किंवा साप सोडले. आता हे खरं आहे का खोटं आहे माहीत नाही, पण खंदक पाण्याने भरलं तरी शत्रूला बाहेर ठेवण्यासाठी पुरेसं आहे. आणि खंदक किल्ल्याच्या भोवती असलं की किल्ला गार राहतो. तर खंदकाच्या बाहेरच्या बाजूला खूप वेळा मातीचे ढिगारे आणून ठेवायचे. ते मातीचे ढिगारे असे असायचे की किल्ल्याच्या भिंतीच्या दिशेने असे वर जाते. त्याला इंग्लिशमध्ये ग्लासी म्हणतात. मराठीत त्याच्यासाठी आपल्याकडे शब्द नाही, पण आपल्याला बांधता यायचं. हे असे किल्ल्याच्या भोवती बांधले मातीचे डोंगर की किल्ला किती उंच आहे, म्हणजे किल्ल्याच्या भिंती किती उंच आहेत हे लांबून कळत नाही, आणि खंदक किती खोल आहे तेही कळत नाही. त्यामुळे शत्रू तिथून किल्ल्याच्या दिशेने येतो तेव्हा भिंती छोट्या छोट्या दिसतात.
आणि तिथे टोकाला आलं की लक्षात येतं की मोठा आणि रुंद खंदक आहे, त्यामुळे तेही तुम्हाला करता आलं तर करत जा. किल्ल्याच्या आतमध्ये स्वतंत्र बुरुज असतात, ज्याला इंग्लिशमध्ये कॅव्हेलियर टॉवर म्हणतात. हे बुरुज बांधले जातात तोफा ठेवण्यासाठी. आता हे बांधायची गरज काय, तर किल्ल्याच्या भिंतीला जे बुरुज असतात त्याच्यावर तोफ ठेवली आणि चालवली, खूप वेळा तोफेच्या दिसक्यामुळे भिंत खिळखिळीत होऊ शकते. त्यामुळे किल्ल्याच्या आत स्वतंत्र बांधलेले जे बुरुज आहेत, हे टॉवर, त्याच्यावर तोफ ठेवली जायची. हे तुम्हाला परांड्याला किंवा देवगिरीला या प्रकारचे कॅव्हेलियर टॉवर नक्की दिसतील. आणि सगळ्यात महत्वाचं हे विसरू नका की किल्ल्यात नेहमी लोकांचं स्वागत करायचं नसतं, आणि त्यामुळे किल्ल्यात बाहेरच्या भिंतीपासून या महालापर्यंत जाणारा जो रस्ता असतो तो आडवळणीच पाहिजे. तुम्ही कुठल्याही किल्ल्यात जा, इथे पहिला दरवाजा एकदा ओलांडला की चटकन कुठल्या बाजूला जायचं हे कळत नाही. शत्रूला नेहमी आत आल्यावर काही मार्ग दाखवायचा नसतो वरपर्यंत जाईल, त्याला शोधायला लागतो. त्यामुळे किल्ल्यात अशी एक आडवळणी वाट तुम्ही तयार करा, ज्याच्यात अनेक दरवाजे असतील. काही दरवाजे खोटे असतील, म्हणजे तिकडे कुठेच जात नाही, पण उगीच दरवाजा बघून एखादा शत्रू तिकडे जायचा आणि अडकायचा. त्यामुळे किल्ला बांधताना या प्रकारचे वास्तू घटक, जे आर्किटेक्चरल फीचर्स तुम्ही वापरले तर तुमचा किल्ला हा ऐतिहासिक किल्लाच समजता येईल आपल्याला. त्यामुळे लक्षात ठेवा, भिंती, बुरुज, दरवाजे, दरवाजाभोवतीचे बुरुज, आडवळणी वाट, एक खंदक, त्याबाहेर मातीचा एक ग्लासी, या प्रकारच्या गोष्टी बांधल्या तर खऱ्या किल्ल्यासारखाच दिसेल. आणि तुम्ही घरच्यांना, मित्रांना, सगळ्यांना सांगू शकता की हा किल्ला अगदी प्रतिकृती नसला खऱ्या किल्ल्याची तरी काल्पनिक असून ऐतिहासिक किल्ला आहे. आणि जर ह्या वर्षी तुम्ही बांधला नसला असा तर पुढच्या वर्षी जरूर बांधा. धन्यवाद.